ओके, ऑल राईट देन. माझ्यासमोर आहेत दोन प्रकारचे फिश ऑइल. फर्स्ट इज अ कॉड लिव्हर ऑइल आणि सेकंड इज अ फिश ऑइल. मुद्दामून मी याचे ब्रँड दाखवत नाही आहे, कारण बिनकामाचं मार्केटिंग होईल आणि ॲडव्हर्टाईज होऊन जाईल. सो मी त्याचं नाव हाईड करतो आहे. मार्केटमध्ये अशा खूप प्रकारचे फिश ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, डीप सी फिश ऑइल आणि ओमेगा 3 कॅप्सूल्स असे विविध प्रकारने मार्केटिंग केलं जातं. हे स्पेशल जिम गोईंग और नॉन जिम गोईंग पर्सनला दररोज डायटरी सप्लिमेंटमध्ये ॲड करावेच लागणार आहेत का, किंवा त्याचे काय फायदे असतील किंवा फायदे नसतील, हे खरंच घ्यावं लागेल का, किंवा त्या पाठीमाग काही सायन्स आहे, अशा विविध प्रकारचे प्रश्न मी प्रत्येक वयोगटातल्या लोकांना विचारले. 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे मला. या 8 ते 10 वर्षाच्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये विविध प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वयोगटामध्ये मी एक्सरसाइज केली. प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येकाला एकाला पिक करून त्यांना मी प्रश्न उत्तरं केली. काही प्रश्न त्यांना विचारलेत की फिश ऑइल आणि कॉड लिव्हर ऑइल संदर्भात, की त्यांना नेमकं काय काय माहीत आहे आणि काय काय नाही, आणि खरंच त्याचा फायदा काही आपल्या बॉडीमध्ये होतो का. पुढे आपण बघाल की जी प्रश्नमंजुषा मी केलेली आहे ते वेगवेगळ्या वयोगटामध्ये प्रत्येकाला एकेकाला घेऊन काही प्रश्न विचारलीत, तर त्याची उत्तरं त्यांना देता आली की नाही हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघू. सो त्यासाठी आपण जिममध्ये जाऊ. ओके, चलो. आपण आहोत आता जिममध्ये. इव्हिनिंग सेशन आहे. इव्हिनिंग सेशनमध्ये बरेच मंडळी आपल्यासोबत आहेत. त्यामध्ये निखिल सर आपल्यासोबत आहेत. निखिल सर, आपण किती वर्ष झालं करता एक्सरसाइज? एक साधारण 1 ते 1.5 वर्ष झालंय मला जिमला. 1 ते 1.5 वर्ष. तर पार्टनर्स आहेत आपले आणि सोबत वर्कआउट करत असतात. निखिल सरांना एक प्रश्न विचारायचा होता मला, की फिश ऑइल खाल्ल्यानंतर किंवा फिश ऑइल घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय काय फायदे होतात, आणि फिश ऑइल, कॉड लिव्हर ऑइल किंवा डीप सी फिश ऑइल किंवा ओमेगा 3 कॅप्सूल्स, यामध्ये काय फरक आहे, काय माहिती आहे तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये काही माहिती नाही आहे. ह्या वेगवेगळ्या ज्या फिश ऑइल म्हणून जे मार्केटमध्ये विकलं जातं, या संदर्भात तुम्हाला काय वेगवेगळे जे टॅबलेट आहेत ओमेगा 3 संदर्भात ह्या वेगवेगळ्या टॅबलेट विकल्या जातात. ह्या कशासाठी आहेत किंवा काय त्याचं कंटेंट तुम्हाला माहीत आहे? नाही, त्याबद्दल सर आयडिया नाही आहे मला. ओके, थँक्यू. अजून एक पार्टनर आपल्यासोबत आहे, त्यांना पण विचारू आपण की कॉड लिव्हर ऑइल, ओमेगा 3 कॅप्सूल्स, फिश ऑइल आणि डीप सी फिश ऑइल याच्यामध्ये काय फरक आहे, काय माहिती आहे तुम्हाला? याच्याबद्दल मला काहीच आयडिया नाही आहे. कॉड लिव्हर ऑइल काय माहिती आहे? नाही, कारण मी यूज केलं नाही आहे ते. फिश ऑइलबद्दल काय? फिश ऑइलबद्दल माहीत आहे थोडेफार, की ऐकून माहीत आहे की जिमला जे येत आहेत ते लोक रेग्युलर आहेत ते घेतात फिश ऑइल. याच्याबद्दल थोडी माहिती आहे बस. बरं, आपल्या फिश ऑइल घेतल्यानंतर शरीरामध्ये काय बदल होतो असं माहिती आहे? नाही, याच्याबद्दल काय आइडिया? नाही, याच्याबद्दल काही आइडिया नहीं है. थैंक यू. सोनू नाम का और एक फ्रेंड है हमारे जिम में. एक्चुअली वो यूपी से है, उसको मराठी इतनी अच्छी नहीं आती, लेकिन उनसे भी बात करेंगे आप. सोनू जी, आप कितने साल से एक्सरसाइज कर रहे हैं जिम में? 2 साल हो गए. 2 साल से ऊपर हो गया जी. है ना. तो मुझे बताओ कि आपको कॉड लिवर ऑयल और फिश ऑयल, इसमें कुछ इन्फॉर्मेशन है आपको? कॉड लिवर क्या है, फिश ऑयल क्या है, आप लेते हो फिश ऑयल? नहीं. कॉड लिवर ऑयल, फिश ऑयल, ओमेगा 3 कैप्सूल्स और डीप सी फिश ऑयल, ये चारों चीज़ों में अंतर क्या है, ये पता है आपको? नहीं. ये 4 जो कैप्सूल्स है अलग अलग मार्केट में बेच रहे हैं, जी. वो अपने बॉडी में क्या इफेक्ट देता है, अच्छा या बुरा, इसके लिए कुछ पता है आपको? इतना तो नहीं मालूम है मुझे. ओके, ये अब हमारे साथ सोनू जो हमारे साथ वर्कआउट करता है. गाँव कौन सा है सोनू आपका? यूपी गोरखपुर. यूपी गोरखपुर, बहुत दूर से आए. जी. ओके, थँक यू सोनू. थैंक यू. इन अवर साईल याचं नाव आहे. ॲक्च्युली या जिमची शान आहे तो, आणि चांगला इन्फ्लुएन्सर पण आहे, त्याच्यामुळं आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी शिकतो. तर साईल, एक प्रश्न तुला विचारायचा होता. हां. की फिश ऑइल तू घेत असशीलच किंवा फिश ऑइल तू टॅबलेट कॅप्सूल्स खात असशीलच तुझ्या रुटीनमध्ये,
तर मला सांगशील की त्या फिश ऑइलमुळे काय फायदे होतात आपल्या शरीरामध्ये आणि काय त्याचे फायदे आहेत डेली कन्झ्युम केल्यानंतर? आता आपण जिममध्ये वर्कआउट वगैरे करतो तर आपली मसल मतलब डॅमेज वगैरे होते तर आपण त्यासाठी प्रोटीन घेतो रिकव्हरीसाठी. पण फिश ऑइल आहे जे आपल्याला मतलब प्रोटीन मसल रिकव्हरीला हेल्प करतं. तसंच फिश ऑइल पण तसंच एक सप्लिमेंट आहे, ते आपली मसल रिकव्हरी फास्ट करतं आणि जॉईंट्सची हेल्थ चांगली करतं. म्हणजे आता आपण जिममध्ये वर्कआउट वगैरे करत असलो ते आपले जॉईंट्स पेन वगैरे होतात तर फिश ऑइलने ते म्हणजे आता काय बोलू म्हणजे फिश अजून काय काय तुला माहिती आहे प्लीज सांग. जसं की आपलं हार्ट हेल्थ चांगली ठेवतो. अजून इंटरनल ऑर्गन्सना पण हार्ट हेल्थ एक चांगली ठेवतो फिश ऑइल. अजून मसल रिकव्हरी वगैरे फास्ट करतो. प्लस जॉईंट हेल्थ चांगली ठेवतो. व्हेरी गुड. ओके, जरा साहिल कॉन्शियस झालं त्याच्यामुळे जास्त बोलूच नाही घेत आणि जरा वर्कआउट पण राहिलं. सो थँक्यू साहिल छोटीशी माहिती दिल्याबद्दल आणि माझ्या ऑडियन्सला माहिती करूल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. अजून एक मित्र आहे आपला सौरभ नावाचा, संध्याकाळी सेशनला तोही येतो आपल्यासोबत वर्कआउट करतो. आपणही त्यांना विचारू की फिश ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, डीप सी फिश ऑइल आणि ओमेगा 3 कॅप्सूल्स त्यामध्ये फरक काही माहीत आहे का तुम्हाला? माहीत नसेल तर माहीत नाही माहीत. जर आपण फिश ऑइल वगैरे घेतो तर ते आपल्या बॉडीवरती त्याचा काय इफेक्ट होतो किंवा चांगला किंवा वाईट याच्याबद्दल काही माहिती आहे? नो आयडिया. कॉड लिव्हर ऑइल आणि फिश ऑइल म्हणजे ओमेगा 3 कॅप्सूल्स याच्यामध्ये काय फरक आहे ते माहिती? नो आयडिया. ओमेगा 3 कॅप्सूल्स आणि डीप सी फिश ऑइल याच्यामध्ये काय फरक आहे माहिती? या चारही जे कॅप्सूल्स मार्केटमध्ये विकल्या जातात या चारही वेगवेगळ्या नावाने, याच्या संदर्भात काही माहिती? नाही, नाव फक्त ऐकून माहिती, बाकी काही आयडिया नाही. ओके, किती वर्ष तुम्ही एक्सरसाइज करता? 1-1.5 वर्ष. 1.5 वर्ष. ओके, थँक्यू. पाहिलं तुम्ही, अनेकांना प्रश्न केलेत, काही लोकांनी प्रश्न चांगली उत्तरं दिलीत, काहींना काहीच माहीत नव्हतं. असंच प्रत्येकाला फिश ऑइल आणि कॉड लिव्हर ऑइल संदर्भात काहीच माहीत नाही आहे अथवा पुरेशी माहिती आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे सायंटिफिकली स्टडी कुणाकडे नाही आहे. पहिल्यांदा आपण हे क्लिअर करू, फिश ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, डीप सी फिश ऑइल आणि ओमेगा 3 कॅप्सूल्स ह्या सर्व जे मार्केटमध्ये विकल्या जातात वेगवेगळ्या नावाने हे सर्व एकच आहेत. ओमेगा 3 असू दे, फिश ऑइल असू दे, कॉड लिव्हर ऑइल असू दे, नाही डीप सी फिश ऑइल असू दे, ह्या चारहीमध्ये फॅटी ॲसिड आणि ओमेगा 3च आहे. ओमेगा 3 हे एक प्रकारचं फॅटी ॲसिड्स आहे. आपल्या शरीराला जे न्यूट्रिशन लागतं ते 2 विभागामध्ये कन्वर्ट होतं. फर्स्ट इज अ मॅक्रोन्यूट्रियंट आणि सेकंड इज अ मॅक्रोन्यूट्रियंट. मायक्रो आणि मॅक्रो जे न्यूट्रिशन्स आहेत ते आपण डिटेल्स नेक्स्ट कधी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये पाहू. बट आत्ता सध्या तुम्ही लक्षात घ्या की मॅक्रोन्यूट्रियन्स हा शब्द आणि हा घटक तुम्ही नेमका लक्षात घ्या की या न्यूट्रियन्समध्ये 3 घटक परत पडतात. ज्या पहिला म्हणजे प्रोटीन, सेकंड इज अ फॅट अँड थर्ड इज अ कार्बोहायड्रेट. सो प्रोटीनचा जो बाय प्रोडक्ट आहे तो अमायनो ॲसिड्स आहे. कार्ब्सचा जो बाय प्रोडक्ट आहे तो ग्लुकोज आहे आणि थर्ड इज जो फॅट, तो फॅटचा जो बाय प्रोडक्ट आहे तो फॅटी ॲसिड आहे. ओमेगा 3 कॅप्सूल्समध्ये फॅटी ॲसिड आहे ना. सो हे फॅटी ॲसिड आपली बॉडी कन्वर्ट कशामध्ये करतं? पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये. आणि जेव्हा हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आपल्या शरीरामध्ये तयार होतं ते फॅटी ॲसिड आपल्या शरीरासाठी हेल्थी असतं, गुणकारी असतं. आता मार्केटमध्ये ओमेगा 3 कॅप्सूल्स 3 प्रकारच्या मिळतात. ओमेगा 3, ओमेगा 6 आणि ओमेगा 9. जे जिम गोईंग मुलं आहेत, जे फिटनेसबद्दल कॉन्शियस आहेत ते स्पेशली जास्त करून ओमेगा 3 कॅप्सूल्स घेतात. ओमेगा 6 आणि ओमेगा 9 हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बट ओमेगा 6 आणि ओमेगा 9 हे थोडे कॉस्टली जातं ॲज अ कम्पेअर ओमेगा 3. आणि ओमेगा 6 आणि ओमेगा 9मध्ये ना ॲज कम्पेअर ओमेगा 3 DHA आणि EPA हे कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात सापडतं. आता DPA आणि EHA काय आहे? कन्फ्यूज ना.
सो आपण डिटेल्स बघू की ओमेगा 3 कॅप्सूल्समध्ये नेमकं काय आहे आणि त्याचे काय कंटेन आहे. ओमेगा 3 कॅप्सूलमध्ये मेनली 3 कंपोनंट्स असतात. फर्स्ट इज ALA, त्याला अल्फा लायनोलिक ॲसिड असं म्हटलं जातं. सेकंड इज DHA, डिकोझा हेक्झॉनिक ॲसिड म्हटलं जातं. आणि थर्ड इज EPA, त्याला इकोझा फेंटॉनिक ॲसिड असं म्हटलं जातं. हे तिन्ही कंपोनंट म्हणजे ALA, DHA आणि EPA हे तिन्ही कंपोनंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा ओमेगा 3 फॅटी ॲसिड तयार होतं. आता ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे इसेन्शियल फॅटी ॲसिड आहे. आता इसेन्शियल फॅटी ॲसिड आणि नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणजे काय? इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणजे आपल्याला शरीरामध्ये बाहेरून घ्यावं लागते जे फॅट, त्याला इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हटलं जातं, जी बॉडी आपली बनवत नाही. आणि नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणजे काय की बॉडी आपली तयार करते शरीरामध्ये, म्हणून त्याला डिफरन्शिएट केलं आहे की इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. तर हे फॅटी ॲसिड हे इसेन्शियल ग्रुपमध्ये मोडतं, त्याच्यामुळं आपल्याला डाएटमध्ये हे इन्क्लूड करून बाहेरून घ्यावं लागतं. जसं फिश आहे, अंडे आहेत, मीट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कॉड लिव्हर आणि फिश ऑइल हे येतं कुठून, तयार कसं होतं? जे फिश आहे समुद्रात, जे डीपमध्ये जे फिश आहे, जे तळागाळातले जे मासे आहेत मोठे, त्यांच्या फॅटपासून हे फिश ऑइल तयार होत असतं किंवा ओमेगा 3 कॅप्सूल्स तयार होतात. आता ओमेगा 3 कॅप्सूल्स हे फॅटपासून बनतं आणि कॉड लिव्हर ऑइल किंवा कॉड लिव्हर कॅप्सूल्स आहेत हे कॉड नामक एका टिपिकली फिशपासून तयार होतं. सो दोन्हीही फिशमुळेच तयार होतं. बट डिफरन्शिएट काय आहे की कॉड लिव्हर ऑइल ओमेगा 3मध्ये कॉड लिव्हर ऑइलमध्ये कॉम्पोनंट्स थोडे कमी असतात ॲज अ कम्पेअर ओमेगा 3 कॅप्सूल्स. ओमेगा 3 कॅप्सूलमध्ये आपल्याला कॉम्पोनंट्स जास्त मिळतात. कुठले कॉम्पोनंट्स? DHA, EPA आणि ALA हे 3 कॉम्पोनंट जास्त असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. ओके, तर आपली बॉडी बनवत नाही, ते बाहेरूनच आपल्याला घ्यावं लागतं. आता DHA आणि EPA आणि ALA हे कॉम्पोनंट्स किती रिक्वायरमेंट आहे आपल्या डेली डोसेसमध्ये? तर ह्याचा रेशो 1:2 असतो. जेवढं ALA घ्याल तेवढंच EPA आणि ALA घ्यावं लागतं. आता सरासरी सोप्या भाषेत म्हणलं तर 1000 mg हा डेली डोस आहे ॲडल्टसाठी. आणि जो पिडॅट्रिक डोस आहे, लहान मुलांचा डोस आहे, जो 12 वर्षाच्या आतील मुलांचा, तो 200 to 250 mg डेली डोसेस आहे. आता आपल्यासाठी तर महत्त्वाचंच आहे, पण लहान मुलांसाठी का महत्त्वाचं आहे फिश ऑइल किंवा कॉड लिव्हर ऑइल, ओमेगा 3 कॅप्सूल्स का महत्त्वाचे आहेत? कारण ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ह्याचा महत्त्वाचं कार्य बजावतं. आता तुम्ही म्हणाल ब्रेन डेव्हलपमेंट कार्य कसं बजावतं? तर लहान मुलामध्ये स्पेशली ना HAD हा सायकोटिक मानसिक आजार हा सापडतो. HAD म्हणजे काय? हायपर सेन्सिटिव्हिटी असते मुलांमध्ये. अतिशय चिडचिडपणा करणे किंवा राग करणे, दंगा घालणे. हे कशामुळे होतं? तर ALA त्यांच्यामध्ये कमी प्रमाणात सापडतं किंवा DHA किंवा EPA हे तिन्ही कॉम्पोनंट्स जर कमी प्रमाणात सापडत असतील तर ह्या सायकोटिक कंडिशन लहान मुलांमध्ये सापडतं. लहान मुलं तर दंगा घालतच असतात, पण काही ठराविक मुलांमध्ये हे जास्त प्रमाणात सापडतं. सो सायकॅटिक कंडिशनमध्ये मोडल्यामुळे सायकॅटिककडे यांच्याकडे कन्सन्ट्रेशन घ्यावं लागतं. आणि सायकॅट्रिक जे आहेत, जे फिजिशियन्स आहेत, ते लहान मुलांना कॉड लिव्हर आणि ओमेगा 3 कॅप्सूल्स हे प्रिस्क्राईबच करतात. सो लहान मुलांमध्ये ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता सेकंड इज ॲडल्टमध्ये का महत्त्वाचं आहे? तर डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत याचे वेगवेगळे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. फर्स्ट इज हेअर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आणि थिकनेस खूप छान येते ओमेगा 3 आणि कॉड लिव्हर ऑइलमुळे. सेकंड इज डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे.
ज्यांना दृष्टीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना अंधत्व लवकर येतं, ज्यांना ग्लायकोमासारख्या कंडिशन्स आहेत, त्या होऊ नये किंवा झाल्या असतील ते कमी प्रमाणात होण्यासाठी कॉड लिव्हर ऑइल किंवा फिश ऑइल दिलं जातं. आता इंटरनल ऑर्गनसाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे. इंटरनल ऑर्गन म्हणजे जे हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, ओके, लंग्स आहेत, ब्रेन आहे, हे जे इंटरनल ऑर्गन आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते जर निकामी झालं तर आपलं शरीर काहीच कामाचं नाही आणि जी एवढी बॉडी बनवाल तुम्ही ती तर काहीच कामाची नाही. सो त्यांना हेल्दी ठेवणं आणि त्यांना ग्रोअप करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांना न्यूट्रिशन देणं. सो ओमेगा 3 घेतल्याने आपला हार्ट हेल्थ चांगला होतो. स्पेशली जे आर्टरी ब्लॉकेज असतात, ज्यांना हार्ट अटॅक येतो, जो छातीमध्ये जो झटका येतो आणि हार्ट अटॅक म्हणून आपण पेशंट किती जर पाहतो की हार्ट अटॅकमुळे पेशंट दगावले आहेत. सो ते कशामुळे असतं की हार्टला जी रक्तप्रवाह जो नियंत्रित करतो ना ती कोरोनरी आर्टरी असते. आर्टरी म्हणजे एक पाईपलाईन असते, ती पाईपलाईन शुद्ध रक्त आपलं हार्टकडे घेऊन जात असतं. तर ह्याच्यामध्ये प्लगेज किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं की ब्लॉकेज तयार होतं आणि त्यामुळं हार्ट अटॅक येतो. तर ते ब्लॉकेज होऊ नये आणि हार्ट अटॅक होऊ नये आणि हार्ट हेल्थ चांगली व्हावी म्हणून ओमेगा 3 कॅप्सूल्स आणि कॉड लिव्हर ऑइल खूप मदत करतं. ओके, त्याच्यानंतर स्किन ग्लो चांगला येतो, स्किन हेल्दी राहते आणि त्याच्यानंतर जॉईंट हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. ज्यांचे गुडघे दुखतात, ज्यांना ऑस्टोपरोसिस आहे, ऑस्टोमायलायटिस आहे किंवा नी पेन आहे, तर ह्या जेवढे व्याधी आहेत हे ओमेगा 3मुळे कमी होतं. ओके, आणि त्याच्यानंतर लिव्हर, जे महत्त्वाचं ऑर्गन आपल्या शरीरामध्ये आहे लिव्हर, त्याला बूस्ट करायचं काम ते ओमेगा 3 करतं. बूस्ट म्हणजे काय की ज्यांना फॅटी लिव्हर आहे किंवा लिव्हर सिरोसिस आहेत, ह्या मोठ्या मोठ्या कंडिशन्स आहेत, ह्या कंडिशनमुळे पेशंट दगावू पण शकतो किंवा मृत्यूही पाहू शकतो. सो लिव्हरच्या हेल्थसाठी ओमेगा 3 खूप मोठं काम बजावतं. तर फॅटी लिव्हर होऊ देत नाही आणि लिव्हर सिरोसिस पण होऊ देत नाही. ओके, त्याच्यानंतर अजून काय फायदे आहेत की स्पेशली महिलांसाठी ज्यांना मेन्स्ट्रुअलमध्ये ब्लिडिंग जास्त होतं किंवा खूप काही पेन होतात किंवा त्यांना असह्य वेदना होतात, ते वेदना कमी करायचं पण काम फिश ऑइल करतं. किंवा UTI सारखं महिलांना बसत असेल, युरिनरी इन्फेक्शन होत असेल, तर युरिनरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून ते खूप मोठं काम बजावतं. त्याच्यानंतर लहान मुलांचं पण पाहिलं आपण, मोठ्या माणसांचं पाहिलं, जिम गोईंग पण पाहिलं, नॉन जिम गोईंग जे लोक जातात त्यांनाही किती फायदे देतं हे आपण बघितलं. आता आपण बघू की EPA आणि DHA यांचे डोसेस काय आहेत. तर EPAचा डोस आहे 900 mg, आपण बोललो 1000 mg घ्यायचा आहे. त्याच्या कम्पेअर तुम्ही ALA किंवा DHA 1:1 लक्षात ठेवा की हा डोसेस एवढाच मेंटेन राहील आणि डेली हा एवढाच कंझ्युम करायचा आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, अँड वेट असंच एक कॉम्प्लिकेटेड सप्लिमेंट आहे की मार्केटमध्ये आणि सगळ्या लोकांमध्ये खूप बदनाम आहे. कोणतं म्हणजे क्रिएटिन. ह्या सप्लिमेंटबद्दल तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिला असेल किंवा त्याच्याबद्दल पण सायंटिफिकली माहिती हवी असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला एक किमान जास्त नाही 100 लाईक्स फक्त द्या. फक्त 100 लाईक्स, जास्त मागत नाही आहे. तर ह्या व्हिडिओला 100 लाईक्स आले तर मी क्रिएटिनबद्दल पूर्ण सायंटिफिकली डिटेल एक व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की क्रिएटिन घ्यावं लागेल की नाही, का नुसता प्रोपोगंडा आहे या क्रिएटिनचा, का ह्या खरंच क्रिएटिनमुळे किडनी फेल होते, याची माहिती आपण डिटेल्स बघू. पण प्लीज या व्हिडिओला तुम्ही लाईक केला आणि 100 लाईक जर या व्हिडिओला आले तर मग पुढचा व्हिडिओ हा क्रिएटिनबद्दल असेल.